विट्स हॉटेल खरेदीवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना शिरसाटांचं खुलं आव्हान. टेंडर प्रक्रियेतून मुलाला बाहेर पडण्यास सांगतो तर आव्हान देणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन दाखवावं, शिरसाटांचं ओपन चॅलेंज. लाडक्या बहिणींना सरसकट पैसे देणं चूक, उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली. तर प्रायश्चित्त म्हणून अजितदादांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी. पुढच्या निवडणुकीत रुमाल डोक्यावर घ्यायला लावला नाही तर नाव सांगणार नाही, महेंद्र थोरवेंचा तटकरेंना इशारा. तर चेहरा लपवण्याची वेळ तुमच्यावरती येऊ नये, अनंत परांजपेंचा पलटवार. पालकमंत्रीपदाचा वाद चव्हाट्यावर आणू नका, जाहीररित्या टीका करण्याची गरज नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची रायगडमधील नेत्यांसह कार्यकर्त्यांना विनंती. रवी वर्माला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी, रवी तपासात सहकार्य करत नसल्याचा यंत्रणांचा दावा. तर हेरगिरी पैशांसाठी केल्याचा तपास यंत्रणांना संशय. यश लड्डाचं स्टेटस बघून आरोपी महेशने दरोडेखोरांना घरात कोणी नसल्याची टीप दिली. महेश बोराडे यश लड्डाचा मित्र, लड्डांच्या मुलाचा स्टेटस ठेवणं भोवलं. न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींच्या वाहनांवर हल्ला, जुन्नरमधील बांधकाम कामगार नोंदणी भ्रष्टाचाराची दाखवली होती बातमी. मुसळधार पावसामुळे हिप्परगा तलावाचा पाणी पातळीमध्ये वाढ, 3 टीएमसी क्षमता असणाऱ्या हिप्परगा तलावाची पाणी पातळी 90%वर. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली 4 जूनला मंत्रिमंडळाची बैठकीत परराष्ट्र मंत्री ऑपरेशन सिंदूरवर सादरीकरण करण्याची शक्यता. सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याच्या दरात 500 रुपयांनी वाढ तर चांदीच्या दरात 2000 रुपयांची वाढ.